नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण अगदी पटकन होणारी झणझणीत आणि चटपटीत अशी लसणाची चटणी बघणार आहोत। तर मी खलबत्त्यामध्येच करणार आहे। तर त्यासाठी इथे 2 गड्डी लसूण सोलून घेतलं आणि ते खलबत्त्यामध्ये असं बारीक ठेचून घेतलं। तर तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये वाटली तरी चालेल, पण खलबत्त्याची टेस्ट जरा छान येते। तर बारीक लसूण करून घेतलं, त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली रंगाची आणि 1 चमचा धणा पावडर घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाणी घालून आपण थोडीशी ती पातळ करायची आहे। जेवढं आपल्याला म्हणजे वेगळी बघा अशी ओलसर करायची आहे। आणि मग कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल गरम केलं आणि त्यामध्ये जी ठेचलेली लसूण चटणी होती ती घातली। 2-3 मिनटं चांगली परतून घेतली। थोडं बघा तेल सुटल्यावर आणि मग त्यामध्ये मी लिंबू पिळला आणि कोथिंबीर घातली आणि पुन्हा ती मी 4-5 मिनटं अशीच परतून घेतली, एकदम मस्त वर तेल सुटेपर्यंत। कच्ची नाही ठेवायची आहे आणि ही अशीच चटणी झाकण न ठेवता मस्त शिजवून घ्यायची। तर तुम्ही ही चटणी चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, खूप टेस्टी लागते आणि तितकीच पटकन होते। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।